हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 6व्या पाठाचा म्हणजे ज्याचं नाव आहे द्रव्यांचे संघटन, तर तो पाठ आपण आज पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की मॅम, द्रव्य काय असतात, मग त्यांचं संघटन काय असतं, अशा बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले असतील. तर द्रव्य काय असतात, तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बऱ्याचशा वस्तू असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर अशा वस्तू ज्यांना स्वतःचं वस्तुमान असतं आणि ज्या काय करतात, जागा व्यापतात, त्यांना आपण द्रव्य म्हणतो. मग याचं संघटन काय आहे? संघटन म्हणजे ते कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये, कोणत्या कोणत्या घटकामध्ये आढळतात, हे म्हणजेच काय, तर त्यांचं संघटन. मग आता हे जे काही वेगवेगळे द्रव्य असतात, उदाहरणामध्ये ज्याला आपण मॅटर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये बघा, ही पेन आहे. तर ह्या पेनला स्वतःच वस्तुमान आहे, बरोबर. त्याच पद्धतीने याला जर आपण एका ठिकाणी ठेवलं तर ती काय करते, तर जागा व्यापते. तर यावरून त्याची व्याख्या तयार होते. द्रव्य म्हणजे काय, तर अशा वस्तू ज्यांना स्वतःचं वस्तुमान आहे आणि त्याच पद्धतीने जे काय करतात, ज्यांना स्वतःचं वस्तुमान आहे आणि ज्या जागा व्यापतात, त्यांना आपण द्रव्य म्हणतो. तर तुम्हाला पाठाचं जो काही नाव होतं, तर त्यावरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सॉर्ट आउट झाले असतील, तर आपण थोडंसं पुढच्या भागाकडे वळूया. लेट्स मूव्ह. आता बघा, हा या पाठाचा आपला पहिला भाग आहे. आपण या पाठाचे 3 भाग केलेले आहेत. का केलेले आहेत, कारण बघा, जे काही द्रव्य आहेत त्यांचे बरेचसे प्रकार आहेत, अवस्था आहेत, आणि बऱ्याच वेळेला त्या अवस्था आणि प्रकार याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो किंवा गोंधळ निर्माण होतो, आणि तोच गोंधळ कमी करण्यासाठी आपण याचे 3 भाग केलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला थोडे आठवा या संदर्भाखाली तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या? तर द्रव्याच्या विविध अवस्था स्थायू, द्रव आणि वायू हे आहेत. त्यानंतर दुसरं बघा, बर्फ, पाणी व वाफ यांच्यातील फरक सांगा. आता बर्फ आहे, पाणी आहे आणि वाफ आहे. हे तिन्ही पदार्थ एकाच एकाच प्रकारच्या पदार्थापासून किंवा एकाच प्रकारच्या घटकापासून बनतात. मग यांच्यामध्ये नेमका फरक काय? तर बघा, बर्फ, पाणी व वाफ यांच्या अवस्थांमध्ये फरक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? जे काही द्रव्य असतात तर त्याच्या लहानात लहान कणांना अणू म्हणतात. अणू म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो, तर त्यालाच आपण अणू म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणामध्ये बघा, आपण काय केला, एक खडू घेतला आणि त्या खडूवरती एक विशिष्ट बल आपण अप्लाय केला, म्हणजे त्याच्यावरती लावला. मग त्या खडूचे तुकडे होतात. ते जे काही तुकडे आहेत तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात, खूप लहान तुकडे होतात. त्याच पद्धतीने एखादा पदार्थ आहे, एखादं द्रव्य आहे, त्याच्यावरती त्याचे जर आपण छोटे छोटे तुकडे केले तर त्याच्यातला सगळ्यात लहान कण म्हणजेच काय असतो, अणू असतो. त्यानंतर चौथा बघा, आता द्रव्याचे प्रकार कोणते? तर द्रव्याचे मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असे प्रकार पडतात. तर बऱ्याच वेळेला काय होतं, तर हे जे काही द्रव्याच्या अवस्था आहेत आणि त्यांचे प्रकार आहेत याच्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन होतं, खूप मोठा गोंधळ होतं. काय होतं की अवस्था कोणत्या आणि प्रकार कोणते हे लक्षात येत नाही. तर त्यामध्ये बघा, अवस्थांमध्ये काय काय येतात, तर अवस्थांमध्ये स्थायू, द्रव व वायू हे 3 येतात. तर त्यानंतर प्रकारामध्ये काय काय येतात, तर मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण हे 3 प्रकार पडतात. नेक्स्ट बघा, आता आपण आजच्या या भागामध्ये पदार्थांच्या ज्या काही अवस्था आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत, अगदी इन डिटेल. ओके, तर चला सुरुवात करूया. तर आपल्याला ठाऊक आहे, आत्ताच आपल्याला माहिती झालं की पदार्थाच्या मुख्यतः 3 अवस्था आहेत. त्यामध्ये पहिली अवस्था स्थायू, दुसरी द्रव आणि तिसरी वायू आहे. आता उदाहरणामध्ये बघा, आपण मेन घेतलं, तर मेन काय झाला, स्थायू झाला, बरोबर. त्याला काय केलं, आपण हीट केलं, त्याला थोडीशी उष्णता दिली, थोडंसं गरम केलं. तर त्याचं जे काही लिक्विड फॉर्म असेल, द्रव्य रूप असेल, ते काय झालं, तर वितळलेलं मेन हे काय झालं, द्रव्य झालं, बरोबर. वितळलेले मेन. आणि जर बघा, त्याला आपण परत थंड केलं, ते घट्ट झालं, तर ते काय झालं, परत स्थायू झालं. त्याही पेक्षा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण घेऊया. उदाहरणामध्ये बघा, पाणी आहे, तर पाण्याचं काय झालं, तर पाणी हे काय झालं, एक मिनिट, जे काही पाणी आहे ते काय झालं, द्रव्य रूपामध्ये असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. त्याला आपण काय केली, उष्णता दिली,
तर उष्णता दिल्यामुळे एका विशिष्ट अशा तापमानाला त्या पाण्याची काय होते, वाफ होते. त्यालाच आपण काय म्हणतो, वायू म्हणतो. मग वाफ काय झाली, वायू स्वरूपात असेल. स्थायू, स्थायू म्हणजे काय, ज्याला आपण सॉलिड म्हणतो. तर आता बघा, या पाण्याचं तापमान आपण खूप कमी केलं किंवा मग एका विशिष्ट तापमानापेक्षा कमी केलं तर ते त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बर्फामध्ये होतं. मग हा बर्फ काय झाला, हा बर्फ म्हणजे स्थायू झाला. तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला अशी बरेचशी उदाहरणं पाहायला मिळतील. थोडंसं आपल्या आजूबाजूला निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. हे या व्यतिरिक्त बरेचसे उदाहरणं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर पुढे बघा, स्थायू काय आहे. तर स्थायूंमध्ये काय काय असतो, तर द्रव्याच्या कणांमध्ये अंतर. आता बघा, जे काही द्रव्य असते म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो, ठीक आहे. तर त्या मॅटरच्या कणामध्ये अणु आणि रेणूंमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कार्यरत असतो, ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो थोडक्यात. उदाहरणामध्ये बघा, एखादा पदार्थ आहे, समजा हा प्लेट आहे एखादा, इथे दाखवल्याप्रमाणे, आणि त्याच्यामधले काय झाले, ॲटम झाले. मग या दोघांमध्ये काय असेल, तर या दोघांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा बल असेल आणि याच बलाला आपण काय म्हणतो, अंतररेणवीय आकर्षण म्हणतो. बलाचे विविध प्रकार आहेत, तर ते आपण पुढच्या पाठामध्ये किंवा इतर कोणत्या पाठामध्ये पाहूयात. पण इथे तुम्हाला देण्यात आलेला बलाचा प्रकार म्हणजे काय, अंतररेणवीय आकर्षण. मग या रेणवीय आकर्षणामुळे काय होत, तर एक बल कार्यरत असतो. तर या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचं काय ठरतं, प्रमाण ठरतं. स्थायींमध्ये अंतरेन्वीय बल अतिशय प्रभावी असतं, त्यामुळे स्थायींचे कण काय असतात, एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात. आता बघा, स्थायू आहेत आणि त्यांचे जे काही कण असतील तर हे खूप जवळ जवळ असतात. मग हे जवळ जवळ असतात, याच्या मागे कारण असतं. काय कारण असतं, तर या दोन अणूंमधला जो काही बल असतो तो काय असतो, अंतररेणवीय बल असतो. आणि हा अंतररेणवीय बल काय असतो, खूप प्रभावी असतो, म्हणजे खूप स्ट्रॉंग असतो, अगदी मजबूत असतो. आणि त्यामुळेच ते काय होतात, तर जे काही कण आहेत ते एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात. त्यानंतर पुढे बघा, यामुळे स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात. तसेच उच्च घनता व असंपीड्यता म्हणजे ज्याला आपण नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो, हे गुणधर्म प्राप्त होतात. बघा, आता स्थायू पदार्थ आहेत, एखादा पदार्थ आहे, एक्झाम्पल मध्ये बघा, एखाद्या मेटलची वस्तू आहे, धातूची वस्तू आहे. तर जी काही धातूची वस्तू आहे, तर त्या वस्तूवरती आपण काय केला, एक विशिष्ट प्रकारचा बल लावला. आणि तो जो काही बल आहे, तर त्यावरून सुद्धा त्याचा जो काही आकार आहे तो बदलला नाही. तर ती काय झाली, त्याची असंपीड्यता झाली, ज्याला आपण नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो. आता बघा, आपण काय करतो, बऱ्याचशा चिखलाच्या वस्तू बनवतो, तर त्याच्यावरती जर आपण विशिष्ट बल लावला तर त्याचा आकार बदलतो. मग ती काय झाली, त्याची कॉम्प्रेसिबिलिटी झाली. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं, जे काही स्थायू असतात त्यांच्यामध्ये जे काही बल आहे ते अतिशय प्रभावी असतं, त्यांचे जे काही अणू असतात ते खूप जवळ जवळ असतात. आणि त्याच पद्धतीने बघा, त्यांच्यामध्ये असंपीड्यता असते, त्यांची घनता जास्त असते. त्याच पद्धतीने त्यांच्या जे काही अणू असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय असतो, तर अंतर रेणवीय आकर्षण बल कार्यरत असतो. तर त्यामुळे जे काही स्थायू असतात ते काय असतात, घट्ट असतात, त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो आणि त्यांची घनता सुद्धा काय असते, जास्त असते. त्यानंतर आता आपण पुढच्या अवस्थेकडे वळूया, आपल्या पदार्थांच्या किंवा द्रव्याच्या. तर पुढची अवस्था आहे द्रव्य. द्रव्य म्हणजे काय, ज्याला आपण लिक्विड म्हणतो थोडक्यात. आता हे लिक्विड काय असतात बघा, तर हे लिक्विड म्हणजे पाणी म्हणूया थोडक्यात, तेल, वेगवेगळे ज्युसेस आहेत. हा, आता ज्युसेस म्हणते तर निश्चितपणे तुमच्या तोंडाला पाणी आलेलं असेल, आय नो दॅट. बट अपार्ट फ्रॉम त्यापासून थोडंसं डायव्हर्ट होऊ नका, अभ्यासाकडे परत या. तर बघा, जे काही द्रव पदार्थ असतात तर त्यांच्या अवस्थेमध्ये अंतर्रेणवीय बलाची सक्षमता मध्यम असते.
जे काही ॲटम्स असतात त्यांच्यामधलं अंतर हे काय असतं, मध्यम स्वरूपाचं असतं अशा पद्धतीने. म्हणजे ते खूप जवळ-जवळही नसतात आणि खूप दूर-दूरही नसतात, तर थोडेसे मीडियम स्वरूपात म्हणजे मीडियम मध्ये ते असतात. ते कणांना ठराविक जागी अडकवून ठेवणे इतके प्रभावी नसले तरी त्यांचे एकत्रित गठन करण्यासाठी पुरेसे प्रभावी असते. त्यामुळे द्रवांचे आकारमान ठराविक राहतं, पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. तसेच द्रवांचा आकार ठराविक न राहता धारक पात्राप्रमाणे बदलतो. आता हे जे काही द्रव असतात, तर त्यांचं आकारमान ठराविक राहतं का? नाही राहत. का नाही राहत? कारण त्यांचे जे काही अंतर्रेणवीय बल आहे ते काय आहेत? मध्यम स्वरूपाचे आहेत. त्यांच्याकडे कॉम्प्रेसिबिलिटी आहे का? अ असंपीडितता आहे का? तर नाही. त्यामुळे त्यांचा जो काही आकारमान असेल तो काय असतो? बदलतो आणि त्याला विशिष्ट असा आकार नसतो. आपण त्याला ज्या भांड्यामध्ये ठेवू, ज्या कंटेनरमध्ये ठेवू, त्याचा आकार ते घेत असतात. तर त्याचा आकार त्याच्या धारकतेप्रमाणे काय होतो? बदलतो. त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. तर प्रवाहिता म्हणजेच त्यालाच आपण फ्लुइडिटी म्हणतो. तर यामुळे काय होतं? तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने जाऊ शकतात आणि त्यामुळेच आपल्या घरामधल्या ज्या काही पाईपलाईन्स असतात, तर त्याद्वारे आपल्याला पाणी मिळतं. जर फ्लुइडिटी नसती तर आपल्याला पाणी मिळालं असतं का? तर मिळालं नसतं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा आहे वायू. आता वायूमध्ये काय असतो? तर वायूंमधला जो काही अंतर्रेणवीय बल आहे तो खूप क्षीण असतो, खूप वीक असतो. तर याच्यामधलं जो काही अंतर असेल दोन अणूंमधलं ते खूप जास्त असतं. त्यामुळे वायूंचे जे काही घटक कण आहेत तर ते मुक्तपणे हालचाल करू शकतात. उपलब्ध असलेली सर्वची सर्व जागा ते काय करू शकतात? व्यापू शकतात. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, आपण काय केलं तर पाण्याला एका विशिष्ट भांड्यामध्ये ठेवलं, तेवढीच जागा त्यांनी व्यापली. आता स्थायू असतील तर स्थायूला आपण एका विशिष्ट ठिकाणी ठेवलं, तेवढीच जागा ते व्यापतील. पण वायूंचं तसं नसतं. तर उपलब्ध जेवढी जागा असेल तेवढी सर्वच्या सर्व जागा ते काय करतील? व्यापतील. त्यामुळे वायूंना ठराविक आकार किंवा ठराविक आकारमान हे दोन्ही नसतात. आकारमानही नसतो आणि आकारही नसतो. तर बघा, या ठिकाणी द्रव्याच्या भौतिक अवस्थांचं हे अतिसूक्ष्म पातळीवरील चित्र लाक्षणिक पद्धतीने दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावरून लक्षात येईल तुम्हाला की अणूंमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये जास्त अंतर असतं. त्यानंतर द्रव्यांच्या अवस्थांची वैशिष्ट्ये. तर बघा, द्रव्याची भौतिक अवस्था कोणत्या कोणत्या आहेत? स्थायू, द्रव आणि वायू. मग त्यांच्यामध्ये यांच्यापैकी कोणते गुणधर्म आढळतात? आकारमान कसं आहे? आकार कसा आहे? संपिंडीयता आहे का? अंतर्रेणवीय बल काय असतो आणि कणांमधील अंतर काय आहे? हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर स्थायू मग कशी असतात? दृढ असतात, अकार्य असतात, स्थितिस्थापक असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कधी कधी इलास्टिसिटी असते. जर आपण त्यांना ओढलं, ताणलं तर त्यांचा आकार बदलतो आणि परत ते त्यांच्या मूळ स्वरूपात येतात. आकारमान कसं आहे? ठराविक आहे. आकार कसा आहे? ठराविक आहे. संपीड्यता कशी आहे? नगण्य आहे. अंतर्रेणवीय बल काय आहे? खूप प्रभावी आहे आणि त्यामुळेच ते घट्ट असतात, दृढ असतात. कणांमधील अंतर कसं आहे? कमीत कमी आहे. खूप कमी अंतर त्या दोन कणांमध्ये, दोन अणूंमध्ये यांचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे द्रव. मग हे द्रव कसे असतात? प्रवाही असतात. आकारमान आहे ठराविक. आकार अनिश्चित आहे. संपिंडीयता कशी आहे? खूप कमी आहे. अ, अंतर्रेणवीय बल कसं आहे? मध्यम स्वरूपाचे आहे आणि कणांमधील अंतर सुद्धा मध्यम स्वरूपाचं आहे. त्यानंतर आहे वायू. वायू हे कसे असतात? प्रवाही असतात. आकारमान अनिश्चित आहे. आकार सुद्धा अनिश्चित आहे. संपिंडीयता कशी असते? उच्च असते. अंतर्रेणवीय बल अति क्षीण आहे आणि कणांमधील अंतर काय असतं? खूप जास्त असतं आणि त्यामुळेच ते काय करतात? उपलब्ध असलेली सर्वच्या सर्व जागा ते व्यापून टाकतात. तर ही काय झाली द्रव्याच्या अवस्थांची वैशिष्ट्ये. तर आज आपण काय काय पाहिलं हे पण थोडक्यात रिवाइज करूया, थोडंसं आठवूया. सुरुवातीला आपण द्रव्य काय असतात हे पाहिलं, त्यांची डेफिनेशन, त्याची व्याख्या पाहिली, त्याची संकल्पना आपण व्यवस्थितपणे समजून घेतली. त्यानंतर आपण पाहिलं की जे काही द्रव्य असतात तर त्यांचे वेगवेगळे काय असतात, तर अवस्था असतात. मग त्या अवस्थांमध्ये काय काय येतात? स्थायू, द्रव आणि वायू असतात. त्यानंतर बघा, जे काही द्रव्य आहेत तर त्यांचे विविध काय पाहायला मिळतात? आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. त्या प्रकारांमध्ये काय काय येतात? संयुग, मूलद्रव्य आणि मिश्रणे येतात.
तर त्यांच्याबद्दलची जी काही माहिती असेल ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपला जो काही या पाठाचा पहिला भाग होता तो संपतो. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, काही अडचणी असतील, काही शंका असतील, एखादा भाग नाही समजला, एखादा मुद्दा नाही समजला, तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्याच पद्धतीने बघा, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने की या या पुढचे जे काही भाग असतील या पाठाचे ते पाहण्यासाठी किंवा मग यापूर्वीचे पाठ आहेत त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि याचे स्वाध्याय आहेत तर हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.